सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी असलेले बदलापुरातील युवा उद्योजक निमेश जनवाड यांनी वांगणीतील महात्मा फुले विद्या मंदिर शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे। या मदतीमुळे शाळेच्या माध्यमातून 10वीची परीक्षा देणाऱ्या 550 ते 600 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय। वांगणीत महात्मा फुले विद्या मंदिर ही सर्वात पहिली आणि सर्वात जुनी माध्यमिक शाळा आहे। संस्थाचालक आणि शाळा व्यवस्थापनाच्या अथक प्रयत्नांमुळे 17 वर्षांपूर्वी या शाळेत 10वी बोर्ड परीक्षा घेण्याची मंजुरी मिळाली। त्यामुळे या ठिकाणी कासगाव, गोरेगाव, ढवळेपाडा, पुडसावरे, काराव, पाषाणे आदी ठिकाणचे तसंच वांगणीतल्या सर्व शाळांमधले 10वीचे विद्यार्थी परीक्षेसाठी येत असतात। त्यापूर्वी इथल्या विद्यार्थ्यांना नेरळ, बदलापूर किंवा अंबरनाथला परीक्षा देण्यासाठी जावं लागत होतं। यंदाच्या वर्षी बोर्डानं सर्वच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही लावणं बंधनकारक केलंय। मात्र आजही मराठी माध्यमांच्या शाळांना निधीअभावी इतकी महागडी यंत्रणा उभारणं शक्य होत नाही। बदलापुरातील युवा उद्योजक निमेश जनवाड यांनी वांगणीतल्या शाळेची समस्या जाणून घेतली आणि तत्काळ शाळेला CP+ HD कॅमेरे, DVR, हार्ड डिस्क तसंच सीसीटीव्ही साठी लागणारं साहित्य उपलब्ध करून दिलं। यासाठी बदलापुरातील पत्रकार अजय जोशी यांनीही विशेष पुढाकार घेतला। त्यानंतर निमेश जनवाड आणि गौरी जनवाड यांनी हे सीसीटीव्ही कॅमेरे आणि साहित्य शाळा व्यवस्थापनाकडे सुपूर्द केले। या मदतीमुळे महात्मा फुले शाळेत परीक्षेसाठी येणाऱ्या 550 ते 600 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। या मदतीबद्दल महात्मा फुले विद्या मंदिर शाळेचे अध्यक्ष एकनाथ शेलार तसंच मुख्याध्यापिका नीता बारगजे मॅडम यांनी निमेश जनवाड आणि त्यांच्या कुटुंबियांचे विशेष आभार मानलेत। तर शिक्षण ही आपली मूलभूत गरज असून देश घडवण्यासाठी चांगले विद्यार्थी घडायला हवेत। विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना परीक्षेसाठी इतरत्र जावं लागू नये याच हेतूनं आपण ही मदत केली असल्याचं निमेश जनवाड यांनी सांगितलंय। निमेश जनवाड हे नाव ऐकत होतो, एवढं दिवस मीडियावर किंवा इथे काही व्हॉट्सअप ग्रुपवर बघायचो, पण त्याच्याकडे खरं एक सोशल अँगल आहे। त्याला ही जी आमच्या शाळेला म्हणजे महात्मा फुले विद्या मंदिरला आता 10वीच्या SSC शालांत परीक्षा होत आहेत आणि त्यासाठी CCTVची गरज होती आणि आम्ही कोणतरी डोनर, कारण काही व्यवस्था नव्हती, कोणतरी डोनर बघत होतो आणि आमच्या शाळेचे एक माजी विद्यार्थी आणि आपले प्रतिष्ठित असे डिजिटल जे पत्रकार आहेत आमचे माजी विद्यार्थी मयुरेश कड़व यांना ती गोष्ट समजली आणि ती निमित्त त्यांनी कानावर घातली। आमच्या प्रिन्सिपलना लगेच त्या मयुरेश कड़वनी सांगितलं की आम्ही काहीतरी व्यवस्था करतो आहे आणि त्यांनी जेव्हा निमिषला सांगितलं तेव्हा निमिष ताबडतोब तत्पर तो तयार झाला आणि मला वाटतं एक 24 का मला वाटतं 2 दिवस पण नसते झाले, एक 48 तास झालेत म्हटलं सांगायचं तर। त्या ताबडतोबीनं आज आम्हाला इथे समोरच तुम्ही बघत असाल इथे बाजूलाच त्यांनी चांगले जे CP+चे कॅमेरे आहेत म्हणजे जे क्वालिटीमध्ये म्हणतात आणि त्याचा उपयोग आपल्या शाळेला मला वाटतं बऱ्याच वर्ष तो होणार आहे, असे चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे आणि सगळं ते साहित्य त्यांनी निमेश जनवाडनी दिलं। मी शाळेच्या वतीनं, महात्मा फुले विद्यामंदिरच्या वतीनं आणि विशेषतः जे आमच्याकडे 578 विद्यार्थी शालांत परीक्षा देणार आहेत, आता 20 तारखेला शालांत परीक्षा सुरू होतील आणि 578 विद्यार्थी ते परीक्षा देणार आहेत, त्यांच्या वतीनं आणि त्यांच्या पालकांच्या वतीनं निमेश जनवाडला मी धन्यवाद देतोय। सर्वप्रथम तर इथे जे विद्यार्थी शिकत आहेत असे 10वीचे विद्यार्थी मला जवळपास साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक 550 ते 550 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत। त्या सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो की सर्व विद्यार्थी अतिशय चांगल्या मार्कने आणि गुणांनी पास व्हावे आणि या शाळेचं नाव मोठं करावं आणि वांगणी शहराचं नाव मोठं करावं, त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचं नाव देखील मोठं करावं असे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज आमच्या माध्यमातून या शाळेला आज आम्ही CCTV कॅमेरे 10वीच्या शालांत परीक्षेच्या रूममध्ये लावण्यासाठी दिलेले आहेत आणि मी तर याचा करता आहे, याचे करविता आहेत म्हणजे माझे आमचे जवळचे एकदम मयुरेश कड़व सर पत्रकार आहेत, अजय जोशी सर आहेत, यांच्या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं की अशा ठिकाणी आपल्याला CCTV कॅमेरे द्यायचे आणि मी पटकन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विषय असल्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारे विचार न करता लगेच निर्णय घेतला की आपण या शाळेला CCTV द्यावे आणि हे CCTVचं जे साहित्य आहे ते शाळेला देण्यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहोत। सोबत कुटुंब आहे, मुलगी आहे, माझी बायको आहे, अजय जोशी सर स्वतः आहेत, मयुरेश सर आहेत आणि शेलार साहेब आहेत, शाळेचे मुख्याध्यापिका आहेत आणि माझे मित्र आहेत। तर असंच माझं अशी इच्छा आहे की असं इथून पुढे सुद्धा जर कधी माझी गरज या शैक्षणिक संस्थेला लागली
तर निश्चिंतपणे आपण मी शाळेला सांगितलं की तुम्ही कधीही आम्हाला सांगा, आम्ही वेळोवेळी या शाळेच्या मदतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही नेहमी हातभार लावू.